मतदान कोणाला करता? भाजपला. का? कारण खूप आहे तो. 3 दिवसांची चर्चा होईल इतके. नाही नाही अहो, 3 मिनिटांची खुली चर्चा आहे. सगळे कॉन्व्हर्सेशन 4-4, 5-5 मिनिटं जात आहेत. सगळ्यात मोठं एक कारण द्या. सगळ्यात मोठं कारण म्हणजे देवाभाऊ. पण लाडक्यावर थोडक्यात कसं बोलायचं ना, तर मी दोडक्यावर थोडक्यात बोलते. माझा महाभकास आघाडीवर राग आहे. बापरे, एकदम रागबीक कशाला हो? राजकारणात कोण धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असतो? राजकारण म्हटलं तर तडजोडी आल्या, पण त्यांच्या मागचा हेतू काय हे माझ्यासाठी आधी महत्वाचं असायचं. महत्वाचं असायचं, पण आता अजूनच जास्त महत्वाचं झालं. आमचं ना एक घर होतं. बाबांनी आयुष्यभर त्याचे हप्ते भरले. हप्ते चुकू नये म्हणून आईने कधीच सोनं, साडी, गाडी काहीच मागितलं नाही. हप्ते संपले तोवर बाबाही रिटायर झाले आणि आमचं घरही म्हातारं झालं होतं. मग सोसायटी रिडेव्हलपमेंटला गेली. पण बाबांना समाधान होतं की आमच्या 1 BHK ला अजून एक रूम जोडली जाणार होती. पण तसं झालं नाही हो. आमच्या चाळीची जमीन ज्या राऊतांनी घेतली होती त्यांनी ती परस्पर वेगवेगळ्या बिल्डर्सना विकून टाकली आणि कोणी काहीच करू शकलं नाही. त्यांच्या पाठीशी त्या दुसऱ्या राऊतांचं राजकीय वजन होतं ना. या राऊतांना सत्ता असल्याचा इतका माज की त्या घोटाळ्यात त्यांना अटक झाली तेव्हा राऊतांनी चक्क पोलिसांच्या गाडीच्या बोनेटवर उभा राहून अशा प्रकारे अभिवादन केलं जणू काही वर्ल्ड कपच जिंकला असेल. पण एक बरं होतं, तोवर बाबांना डिमेन्शिया झाला होता. त्यांना फक्त आई सोडता बाकी काहीही आठवत नव्हतं. हे सुख म्हणायचं की दुःख? अहो, कोविडमध्ये आई आम्हाला सोडून गेली हे देखील त्यांना आठवत नव्हतं. पण मला मात्र सगळं लख्ख आठवतं. कोविडमध्ये ते उद्धट सरकार, त्यांनी लोकांच्या मरणातून मलाई खाल्ली होती. आईने ज्या कोविड सेंटरमध्ये प्राण सोडले त्यातून पैसे खाल्ले होते. आईला ज्या बॉडी बॅग मधून शेवटचं नेलं त्यातही त्यांनी पैसे खाल्ले होते. पण देवाच्या दयेने आमचे देवाभाऊ परत आले. महाराष्ट्रात 5 वर्ष पूर्ण करणारे उभ्या इतिहासात फक्त दुसरे मुख्यमंत्री. पण त्यांच्या कार्यकाळावर एकही डाग नाही. ज्या राऊतांनी आमची जमीन परस्पर विकली त्यांच्या मालमत्ता जप्त झाल्या. देवाभाऊंच्या पायगुणामुळे आम्हाला आमचं घर मिळालं. बाबांनी या दिवाळीत खिडकीत आकाशकंदील लावला आणि आईला हाक मारली, अगं प्रभा, हे बघ मी आठवणीने आकाशकंदील लावलाय. अरे चर्चा राहिलीच बाजूला, मीच बोलत राहिलो. चला आता एक गेम खेळूया. तुम्ही सांगा, तुम्ही कोणाला मत देणार? मी? माझं मत स्वच्छ हेतूंच्या राजकारणासाठी, माझं मत महाराष्ट्रासाठी.